चांगली नाट्यपंढरी आहे आणि नाट्यपंढरीमध्ये अनेक असे कलाकार आहेत की जे आज व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा छान काम करतात. व्यावसायिक दृष्ट्या स्पेसिफिक शब्द मुद्दामून मी हा वापरलाय. सो नाट्यपंढरी म्हणून आपण जिथून नाटकाची सुरुवात झाली, राज्यनाट्य आपण करतो, पण असं एकही व्यावसायिक नाटक म्हणून आपण आजपर्यंत का उतरलेलं नाहीये? कित्येक वर्ष हा पण प्रश्न माझ्या मनात होताच. बरोबर. पण जसं जसं राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा करत करत एका पॉइंटला येऊन असा विचार आला की एवढे चांगले कलाकार सांगलीत असून सुद्धा एकही नाटक व्यावसायिक दृष्ट्या का होऊ शकत नाही, का रिस्क घेऊ शकत नाही? कलाकार मेहनती आहेत, ऍक्टिंग चांगलं करतात, आपल्याकडे सेटिंग करणारी माणसं ताकदीची आहेत, तर का नाही होत? तर माझ्या मते एकदा प्रयत्न झाला होता. अच्छा, बर बर बर. डॉक्टर तुम्ही सुद्धा हे नाटक हो 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 चेतना वैद्य मॅडमनी बरोबर तो सगळी मेळ जमवली होती आणि मुद्दामून तो राज्यनाट्य स्पर्धेत प्रयोग केलेला नव्हता आणि व्यावसायिक दृष्ट्या उतरण्यासाठीच ते नाटक त्यांनी बसवलं होतं. बरोबर. चांगले तगडे कलाकार घेऊन. आणि एक प्रयोग तो डिसेंबर महिन्यात झाला. त्याच्या आधी खूप पत्रकार परिषदा झाल्या आणि आम्ही हे व्यावसायिक दृष्ट्या आपण करतोय, चांगला विषय होता. बरोबर. पण एक प्रयोग झाला, हाऊसफुल प्रयोग झाला आणि दुर्दैवानं आमच्याच नाटकातल्या एका कलाकाराला इजा झाली, गुडघ्याची लिगामेंट तुटल्या होत्या. बरोबर. तिथून तो प्रवास तिथपर्यंत थांबला. पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी प्रयत्न केला की अरे आपण परत एकदा जमूया, हीच कलाकारची टीम घेऊन व्यावसायिक दृष्ट्या करूया. पण त्यावेळेला पुन्हा आर्थिक पाठबळ जे म्हणतो जे लागतं महत्वाचं ते थांबला होता विषय तो. त्यामुळं तो बाजूला पडला. पण त्यानंतर सुद्धा व्यावसायिक दृष्ट्या कुठलंच नाटक सांगलीतून गेलं नाही याची खंत आहे. खंत आहे. मला एक म्हणायचं आहे, आता सुरुवात झालेली आहे, पण तुम्हाला लक्षात आलं असेल की ही मंडळी कोण आहेत. अजून एक हरीकडे येतो मी, आता नावच घेतलेलं आहे. हरी म्हैसकर म्हणलं की आंबे छान त्या सीझन मध्ये मिळतात, गणपती छान सुंदर रेखीव तुमच्याकडे मिळतात, हा विषय आहे. हरिहर आता असं म्हणलं पाहिजे कारण एखाद्या नाटकाचा निर्माता आहे हा. सो नाटकात पहिल्यापासून काम करत आलेला आहेच, पण आता निर्माता म्हणून पण वळतोय. पण तुझं काय मत आहे या संदर्भामध्ये? आता रविदादांनी सांगितलं तो मुद्दा आहेच. फक्त कसं आहे की व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर नाटक आणणं हे तितकंसं सोपं नाही. पहिला बरोबर. निर्माता पहिला त्याला खंबीर पाहिजे. बरोबर. फक्त नाटक उभं करणं सोपं आहे. आपल्याकडे कलाकार चांगले आहेत, बरोबर, टेक्निशियन्स चांगले आहेत किंवा कुठे असतात, प्रत्येकाकडे टॅलेंट असतं. बरोबर. प्रत्येक आणि मिळून मिसळून जर काम केलं उत्तम प्रोडक्ट तयार होऊ शकतात. त्याच्यामध्ये काहीच हे नाही. पण तयार झाल्यानंतर ते पुढे चालणं हा मुद्दा असतो. करेक्ट. आणि फक्त चालवणं असं नाही. आता कसं आहे की सांगलीत समजा आपण एखादं प्रोडक्ट केलं की त्याचे प्रयोग करणं हे इझिली का होत नाही? कारण प्रोफेशनली प्रत्येक जणच प्रत्येक वेळा काम करेल असं होत नाही. मुंबई सोडल्यानंतर फक्त इतर ठिकाणी सगळीकडे फक्त चांगले असं मी म्हणत नाही. आजूबाजून कुठे सर नाट्य चळवळ नाटक सगळीकडे होत असते, पण हे सगळीकडे होईल असं दिसत नाही. व्हायला पाहिजे. करेक्ट. दुसरी गोष्ट, उलट मुद्दा असा आहे की मुंबईच्या धर्तीवर बघताना जर सांगली नाट्यपंढरी असेल किंवा आणखी कोल्हापूर असेल आणि खूप गावात इकडून जर कमर्शियल लेवलची नाटकं तयार आहेत तर ती उत्तम होतात. आणि काय म्हणायचं, त्याचा तुलनेने खर्चही खूप कमी असतो. बरोबर. व्यावसायिक कलाकारांच्या पेक्षा तुलनेने खर्च कमी आहे. अगदी बरोबर. तर ही नाटकं चालायला हवी. खरं तर चालायला अगदी. पण याच्यामध्ये जसे बरेचसे मुद्दे आहेत ना, त्यातला एक मुद्दा महत्वाचा असा आहे की राज्यनाट्य स्पर्धा आपली जी असते आपण पहिल्यापासून करत असतो तर नॉमिनल तिकीट असतं. बरोबर. 10 आणि 15 रुपये. पूर्वी तर 3 आणि 5 रुपये होतं. काय आहे की एक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून राबवली जाणारी योजना आहे. बरोबर. त्याला
रसिकांकडून तितकासा पाठिंबा मिळत नाही. म्हणा म्हणजे 10 रुपये 15 रुपये तिकीट सुद्धा काढलं जात नाही, हे काढून या असं सांगावं. सांगावं लागतं. अगदी बरोबर. बऱ्याच गोष्टी आहेत या संदर्भातल्या, खूप गोष्टी होणार आहेत. खरं तर तुम्ही मुक्काम पोस्ट सांगली विथ विशाल हा पॉडकास्ट तुम्ही ऐकत आहात, बघत आहात. मी दोस्तोंचा मस्त विशाल जो नेहमीच गप्पा मारतो, एकदम खुशाल. अनेक चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात, त्याचबरोबर रेडिओ फील्डमध्ये तुम्ही मला ऐकत होतात, बघत होतात. आज 2 सांगलीतले कलाकार, दिग्गज कलाकार, व्यावसायिक कलाकार हे स्पेसिफिक म्हणतो मी, माझ्यासमोर आहेत. एक आहे रवी कुलकर्णी, ज्याला अनेक टीव्ही सिरियल्सच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच बघितलेलं आहे. टिल्लू नावाचं कॅरेक्टर रवी तुझं खूपच तुला पाहते रे या सिरियल मधलं प्रसिद्ध झालं होतं. आणि त्याचबरोबर अनेक अनेक मालिकांच्या मध्ये तू आहेस. व्हॉइस ओव्हर डबिंग या क्षेत्रात खूप मोठं नाव आहे तुझं. आणि कलाकार तर आहेच आहेत. सांगली मिरजेमध्ये अनेक राज्यनाट्य, एकांकिका स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा अशी पहिल्या क्रमांकाची बक्षिसं तुझ्याशिवाय दुसरी कोणी घेतलेली नाहीत असं मला वाटतं. आणि हरिहर म्हैसकर, ज्याची सुरुवात मगाशी मी केली होती, की ज्याच्याकडे छान सीझन मध्ये आंबे खूप छान प्रसिद्ध आहेस तू त्याच्या संदर्भात. गणपती मूर्ती आणि त्याचबरोबर नाटक, संगीत नाटकामध्ये हरिहरने खूप छान काम केलेलं आहे बऱ्याचशा नाटकांच्या मध्ये. आणि त्याचबरोबर आता एक गोष्ट जाणवते की आता चाणक्य नावाचं व्यावसायिक नाटक, या नाटकाचा निर्माता म्हणून आणि कलाकार म्हणून तर तू आहेस, पण निर्माता म्हणून सुद्धा तुझं नाव आहे. त्याबद्दल खूप अभिनंदन. सांगली नाट्य पंढरी म्हणून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतले सगळे कलाकार, एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातला एक असा उमदा कलाकार आणि ज्यांना नाट्य निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय, तुझं अभिनंदन. दोघांचंही या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. बऱ्याच चर्चा करणार आहोत आपण, म्हणजे नाट्य पंढरी म्हणून, कलाकार म्हणून, व्यावसायिकता म्हणून, किंवा आता नाट्य पंढरी म्हणून काय होऊ शकतं या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी बोलणार आहोत. तर व्यावसायिक नाटक होऊ शकत नाही किंवा होत नाही ही खंत खरंच पहिल्यापासूनची आहे आणि प्रत्येक कलाकाराच्या मागे ती आहे. प्रत्येक कलाकार या क्षेत्रातला जो आहे तो खूप धडपड करतो काहीतरी व्हावं म्हणून, पण अशी धडपड जी आहे ती तिथपर्यंतच मर्यादित राहते. काय सांगशील, काय व्हायला पाहिजे आता? आता मी जवळपास 3दा राज्यनाट्य स्पर्धेचं गोवा केंद्र आहे, मी 3 वर्ष गेलो होतो, म्हणजे टप्प्याटप्प्याने गेलो होतो. बरोबर. आता जस्ट मी जाऊन आलो. गोव्याच्या संस्था सुद्धा इतक्या तगड्या आहेत. मी त्यांना मागे पण बोललो होतो, आता पण मी फोनवर बोललो त्यांच्याशी. अरे एवढ्या सगळ्या चांगल्या संस्था आहेत, त्यातली 4-5 संस्था जर तुम्ही काढल्या आणि ते कलाकार जर घेऊन तुम्ही 2 ते 3 नाटकं व्यावसायिकल्या न्या, फक्त गोव्यामध्ये करू नका, तर गोव्याच्या बाहेर जावा. बरोबर. कारण गोव्यातलं नाटक अंतिमला, राज्यनाट्याच्या अंतिमला पहिलं येतं, म्हणजे 3दा पहिलं आले नाटक मी परीक्षक असताना. त्यामुळे मला बरं वाटतं की बाबा मी चांगला निकाल दिला. बरोबर. पण जर पहिलं येऊ शकतं तर त्याचे तुम्ही प्रयोग का करत नाही? का तुमच्याकडे बॅकिंग नाही आहे? गोवासारखं कल्चरल ऍक्टिव्हिटीज राबवणारं केंद्र आहे, अगदी ज्याला सपोर्ट आहे, वर्षभर ऍक्टिव्हिटीज होत असतात. बरोबर. या ना त्या कारणानं कोकणी स्पर्धा आहेत, मराठी स्पर्धा आहे, ब गट अ गट थिएटर आहे. तर का नाही होत तुमच्याकडून? नुसतं तिथल्या तिथं फिरू नका. तसं आपले चांगले आहेत. मी संगीत नाटक करत होतो AIT आणि देवयानी, बरोबर. त्याचे प्रयोग फक्त स्पर्धेसाठी मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 30 प्रयोग केले. बरोबर. आणि मला असं वाटतं सांगलीमध्ये एवढे प्रयोग करणारी फक्त बहुतेक असं मला वाटतं. मुकुंददा आणि मुकुंदाने तेवढं ते, कारण कसं होतं पूर्वी राज्यनाट्य स्पर्धा करताना मुकुंदाकडे नाटक आपण करतोय म्हटल्यानंतर कमीत कमी 10 प्रयोग तरी होणार, ही गॅरंटी असेल. कारण अलीकडे मी बघत आलोय राज्यनाट्य स्पर्धेत 1 प्रयोग झाला की चला पुढच्या वर्षी. या अशा बऱ्याच मुद्द्यांच्याकडे आपण येणार आहोत नक्कीच. म्हणून व्यावसायिकता असणं कलाकारामध्ये हे पण खूप आवश्यक आहे. जसे तुम्ही दोघांनी अनुभव सांगितलेले आहेत की नुसतं व्यावसायिक म्हणून होत नाही, तर किमान त्याच्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्या काय आहेत? कारण तू प्रोफेशनली खूप ठिकाणी काम केलं, म्हणजे सिरियल्स मध्ये केलेलं आहेस, नाटकांच्या मध्ये काम केलेलं आहेस. तर दौरे म्हणजे काय, मग तुम्ही सूचना देणं कसं असतं, काय इथिक्स असतात? मानसिकताच तुमची तशी झाली पाहिजे. हा, करेक्ट.
कारण तुम्ही व्यावसायिक कलाकार म्हणून ज्यावेळेला स्टँड होता हा. तेव्हा तुम्ही मालिकांच्या तारखा हम्म. ह्या तुम्ही ऍडजस्ट कराव्या लागतात, कारण आधी नाटकाला महत्व द्यावं लागतं. ओके, अच्छा, रेफरन्स आधी नाटकाला द्यावा लागतो. बरोबर, माझ्या बरोबर. मालिकांच्या ईपीजना क्रिएटिव्हना किंवा प्रोडक्शनला हम्म. आधी तुम्ही नाटकांच्या तारखा दौरात ठरलाय बाबा, किंवा माझा आज प्रयोग आहे संध्याकाळी, माझा आउट टाइम 2 असलं पाहिजे, सकाळी माझं शूट करू शकता. बरोबर. पण मालिकांच्या प्रोडक्शनकडं नाटकाकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे. बरोबर. मग तुम्ही नाटकच करा, मालिका करूच नका. अरे असं नाहीये ना, हा. नाटकामधूनच कलाकार येतो ना मालिकेमध्ये, बरोबर, सिनेमामध्ये. करेक्ट करेक्ट काय डायरेक्ट मालिकामध्ये बरोबर. जाणारे भरपूर आहेत, हा, पण बरोबर. त्यांना नाटक नको आहे. खरंय. पण थिएटर आर्टिस्टना जेवढा रिस्पेक्ट आहे मालिका सिनेमामध्ये, तेवढा कोणाला रिस्पेक्ट आहे? आता काय झालं नव्हतं म्हणजे हा रवी म्हणाला ते खरंच आहे. फक्त हे पूर्वी दिसत होतं की कलाकार हा नाटकामधून चित्रपटात सिरियलमध्ये यायचा. बरोबर. आता उलट आहे. आता सोशल मीडियाचा जमाना, बरोबर. त्यामुळे दिसणारे चेहरे लोकांना नाटकात यावे लागतात. त्यामुळे आधी सिरियलमध्ये कलाकार येतो, तो तिथे स्थिर चवर होतो, जरा सेलिब्रिटी झाला नाट. कारण आता व्यावसायिक मी मगाशी मी तेच सांगणार होतो की व्यावसायिक नाटक म्हणजे काय, अगदी सोपं बघितलं तर व्यवसाय नाही. व्यावसायिक नाटक म्हणजे तेच व्यवसाय आहे. करेक्ट करेक्ट. तर त्यामुळे तो व्यवसाय चालवण्याच्या दृष्टीने आता मग तो झाला नाही, तो आत होती ते फेमस आहे आतला असं होतं. बरोबर बरोबर. आणि मग काय आहे की व्यावसायिक नाटक करताना एक तर कमर्शियल अप्रोच हा प्रत्येक आर्टिस्टचा पाहिजे. पहिली अगदी कमीत पे. कमिटमेंट पाहिजे. आणि आता सिरियलच्या बाबतीत असं झालंय की म्हणजे सिरियल जर तुम्ही करत असाल किंवा तुम्ही सिरियल नवीन घेताय समजा, आणि तुम्ही जर सांगितलं तर मी नाटक करतोय, तर तुम्हाला कदाचित सिरियलमध्ये काम मिळत नाही. कारण नाटकाच्या तारखा सिरियलवाली नाही ऍडजस्ट करत नाही. करत नाही. हा एक वेगळा प्रॉब्लेम आहे ना. हा वेगळा प्रॉब्लेम नाही समजत नाही असं का करावं. असं का करावं. म्हणजे ती सुरुवातीला माझ्या बाबतीतही असं झालंय, नाटक करतो म्हणलं मला सिरियल मिळाले. नाही, सेलिब्रिटी जे आहेत ना चेहरे, हे पूर्वीपासून नाटक करतायत, सिरियल बरोबर. करतायत, सिनेमे करतायत, त्यांच्या तारखा बऱ्या ऍडजस्ट होतात. बरोबर. कारण तुम्हाला गत्यंतर नाही. अरे तू सोडून गेला तर काय करायचं? करेक्ट आहे. दुसरा नोन फेज जर अननोन फेज घेतला तर नाटक चालणार नाही. बरोबर. पण याला बरेचशा अपवाद असा आहे की नवीन चेहरे घेऊन सुद्धा नाटक सुपरहिट करू शकतात. हे पूर्वी घडलेली उदाहरण आहेत. करेक्ट आहे. करेक्ट आहे. करेक्ट. शिवाजी अंडरग्राऊंड, भीमला, सगळे काय कोण सेलिब्रिटी फेस कुठं होता? कोणीच नव्हतं. तरी पण चाललं ना, धुबाको घातलं की नाही. अगदी खरं. म्हणजे इव्हन यदा कदाचित म्हण किंवा सदा सर्वदा म्हण की बरोबर. पूर्वीची आलेली. आता बरोबर. थोडं काळ बदलला, परिस्थिती बदलली, ऑडियन्स बदलला, बरोबर. सगळाच विषय. अगदी. पण कलाकारानं नाटक करू दे, मालिका करू, कमिटमेंट महत्वाची आहे, ती पाळली पाहिजे. अगदी खरं. करेक्ट. आणि ते दोन्हीकडून सामंजस्यपणा पाहिजे, म्हणजे बरोबर. नाटकाच्या प्रोडक्शन कडून आणि मालिकांच्या मालिकांच्या production कडून. म्हणून मी म्हटलं मानसिकता तुमची तशी झाली पाहिजे. बरोबर. जोपर्यंत ती मानसिकता होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या पद्धतीने त्या व्यवसाय म्हणून त्याचा विचार करू शकत नाही असं मला वाटतं. अगदी. त्यामुळेच ती गोष्ट आता व्यावसायिक म्हणून चाणक्य नावाचं नाटक निर्मिती म्हणून हरिहर उतरलेला आहेच आहे, पण त्याचबरोबर तू कलाकार म्हणून त्यामध्ये आहेस. नाटकाबद्दल काय सांगाल? काय आहे? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट चाणक्य नाटक काय आहे? मुळात चाणक्य हे नाव घेतल्यानंतर किंवा चंद्रगुप्त याच्याबद्दल लोकांना काहीच माहिती, म्हणजे एक शिर्डीची गाठ मारली, सोडली, चंद्रगुप्ताला राजा बस. याच्या पलीकडे तुम्हीच काही सांगू शकत नाही. जे नाटक करण्यापूर्वी मलाही माहिती नव्हती. म्हणजे आपल्या फारसं माहितच नाही आणि चाणक्य म्हणजे काय असं प्रश्न त्या पूर्वीच्या कथा काही गोष्टी आहेत त्या वाचल्या तेवढ्याच गोष्टी तेवढं आपल्या त्याच्या संबंधात काही शिकवलंही ना, काही मुद्दा असू शकतो. बरोबर. तर चाणक्य आमच्या नाटकामध्ये काय हे आधी सांग की तक्षशिला विद्यापीठामध्ये चाणक्यांनी तक्षशिला जेव्हा सोडली, ती का सोडली, का म्हणजे कशासाठी सोडली, हे सगळं नाटकामध्ये आपल्यालाच आहे. तर तक्षशिला सोडल्यानंतर चंद्रगुप्ताला राजा करेपर्यंत हा जो मधला कालखंड आहे, ओके, तो नाटकामध्ये आम्ही दाखवला. आणि मूळ नाटक आहे मिहीर भूतांचं, ख्याचंती नाटक. ओके. आणि त्याचं म्हणजे अतिशय सुंदर रूपांतर हे शैलेश दातारांनी केलेलं आहे. बरोबर. आणि एक तर पहिली गोष्ट मूळ संहिता जी आहे ती सुंदर. बरोबर.
पण ती हिंदीचं मराठी जी रूपांतर केली आहे ते सुद्धा इतकं सुंदर केलं आहे. आणि काय आहे, ऐतिहासिक भाषा, पौराणिक भाषा पचनी पडत नाही लोकांच्या. बरोबर, बरं, त्याच्यात लोकांचा दोष नाही. बरोबर. कोण ऐकणार, कोणाला समजणार, असं होऊ शकतं. असं होऊ शकतं. बरं, त्या भाषेचा कंटाळा येऊ शकतो नवीन मुलांना, तर त्या भाषेकडे बरोबर बरोबर. मग ते आजच्या प्रेक्षकांना किंवा यंग जनरेशनमधली सुद्धा मुलं आमच्या नाटकाला येतात, तर त्यांनाही ते कळलं पाहिजे. बरेचसे शब्द असतात की ते माहितीच नसतात. करेक्ट आहे. त्या हिशोबाने शैलेश दादा आणि अर्थातच दिग्दर्शक मित्र आपला प्रणव जोशी यांनी स्क्रिप्टवर सुद्धा इतकं काम केलं. म्हणजे पहिलं रूपांतर शैलेश दादांनी केलं खूप रचत आहे. Correct. त्याच्या पाठोपाठ प्रणवनी हातात घेतल्यानंतर स्क्रिप्टवर सुद्धा इतकं ताणत होते की ते आत्ता कळलं पाहिजे लोकांना. करेक्ट. ते अगदी ती भाषा, ती शैली असं म्हणू शकतो आपण. हा, ते लोकांच्या पचनी पडलं पाहिजे थोडक्यात, आणि ती कुणालाही समजलं पाहिजे इझी. करेक्ट. आणि त्याचा अनुभव आतापर्यंत आता 75 बरोबरचे झाले. बरोबर. आता 77वा प्रयोग चांगली होतोय. बरोबर. तर आतापर्यंत हे जाणवत आहे आम्हाला की नाही बाबा, हे समजतंय बरं का लोक समजतं. म्हणजे भाषेतले शब्द जरी वेगळे आणलो तरी तो आणखीन मग कसं आहे, नाटक एकदम मूळ नाटक खूप मोठं. बरोबर. आणि मग सगळ्याच्या सगळं नाटक दाबलं तर 4-5 तास नाटक. करेक्ट आहे. करेक्ट आहे. म्हणजे गोडवा, प्रत्येक भाषेचा एक गोडवा असतो. काय आहे, संस्कृत प्रचलित शब्द आहे. हा, बरोबर. ही भाषा संस्कृत प्रचलित आहे. हम्म. अर्थात असायलाच हवी. अगदी बरोबर. आणि पुराण पौराणिक जसं नाटक म्हणतो म्हणजे हिस्टॉरिकल हम्म. यायलाच पाहिजे. बरोबर. आणि काय आहे, परकीय आक्रमण थोपवण्यासाठी एक विद्वान शिक्षक काय करू शकतो, एक संघ राष्ट्र निर्माण करण्यासाठी सगळ्या राज्यातल्या राजांना एकजूट करण्यासाठी जो त्याचा प्रयत्न आहे. मग त्यासाठी त्याला चंद्रगुप्त हा मुलगा सापडतो. त्याच्याही चुका होतात बऱ्याचशा. बरोबर. तसा तो असा काय मॅच्युअर नाहीये किंवा बरोबर. मला सगळं कळतंय असं नाही. प्रत्येक वेळा शिक्षक आहे अर्थात. शिक्षक त्याला संस्कार देणार, शिकवणार, बरोबर. धडे देणार. त्यातूनच तो निर्माण झाला राजा म्हणून. बरोबर. हा सगळा प्रपंच जो त्यांनी निर्माण केलेला आहे तो सगळ्या राजांना एकजूट करण्यासाठी, जे ऐकत नाही प्रसंगी त्यांना त्यांचा वध करणं किंवा त्यांना संपवणं हे करावंच लागतं. म्हणजे बरोबर. युद्धात सगळं माफ आहे असं म्हणतो आपण. बरोबर. करेक्ट. एकसंघ राष्ट्र निर्माण करण्यासाठी काहीही करायला तयार आहे असा एक शिक्षक एक क्रांती घडवू शकतो. बरोबर. मुद्दा हाच आहे की त्यावेळेला सुद्धा जे होतं की फक्त माझं 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 आत्मकेंद्री जे सगळे होते, माझं राज्य, माझं राज्य, हे माझं, हे तुझं, हे याचं, असं हे जे होतं. आणि त्यामुळे तुकडे तुकडे तुकडे. बरोबर. तर ते एकसंध राष्ट्र निर्माण करणे आणि ते स्वप्न पाहणारा पहिला माणूस, आणि त्यासाठी त्यानं घेतलेले कष्ट आणि त्यासाठी काय काय गोष्टी त्यांना त्यावेळी कराव्या लागल्या. बरोबर. की ज्या म्हणजे जसं युद्ध करण्यासाठी किंवा राष्ट्र निर्माण करण्यासाठी काही गोष्टी इच्छा नसताना कराव्या लागतात. बरोबर. की ज्या राष्ट्र निर्मितीच्या मध्ये येत आहे. करेक्ट. करेक्ट. तर म्हणून त्यावेळी ते जे केलेलं आहे ते हे सगळं नाटकामध्ये बघायला मिळतं. त्यांनी त्यात स्पष्ट केलेलंच आहे की उदाहरण दिलेलं आहे की जसं महाभारतामध्ये कृष्णानं जे काय केलं बरोबर. ते सगळ्यांना माहितीच आहे ना. माहिती आहे. अगदी करेक्ट आहे. म्हणजे त्याच्या सल्ल्यानुसारच कर्णाचा वध झाला, बरोबर. दुर्योधनाचा वध झाला, बरोबर. किती जणांची वध झाली त्यावेळेस. बरोबर. म्हणजे त्याला आपण चाणक्य नीती जे म्हणतो, चाणक्य नीती. हा, मी हाच शब्दाकडे चाणक्य नीती जे म्हणतो आपण ती हीच आहे ना. म्हणजे भगवान कृष्णाने जे स्वप्न बघितलं होतं बरोबर तेच शिवाजी महाराजांनी बघितलं, सावरकरांनी बघितलं आणि चाणक्याने बघितलं. बरोबर. या आत्ताच्या काळाला समरूप सुसंगत असं हे नाटक म्हणतो आपण. अगदी बरोबर. की ते तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असं वाटणार आहे आजच्या काळाची जवळपास जाणारच आहे. अगदी बरोबरच आहे. नाटकानंतर कर्टन कॉल जो असतो त्यावेळी बरेच जसा शैलेश दादा सांगतात परत की हा जो आता सांगितला ना श्रीकृष्णांच्या पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत हा विचार होऊन आहे. बरोबर. हा विचार होऊन आहे. बरोबर. की शैलेश, आणि ते इतकं सुसंगत आहे आत्ताच्या काळाची. बरोबर. आणि चाणक्य नीती म्हणजे चाणक्यांनी त्या राष्ट्र निर्मितीसाठी फक्त जे केलं नाही त्याच्यासाठी त्या करण्यासाठी किती म्हणजे काय म्हणायचं त्याला आपण पैलू म्हणतो ना, किंवा किती विचार किती. म्हणजे अगदी साधी दूरदृष्टी ही जी म्हणतो आपण दूरदृष्टी म्हणतो. बरोबर. पण ती चाणक्यांनी कशी त्यावेळेला आणि किती वापरली आहे. बरोबर. म्हणजे हे वाचताना सुद्धा आम्ही आवाज झालो
करेक्ट. खरं हे असं त्यावेळी हे आपण काय आहे, आपल्याकडे शालेय शिक्षण अभ्यासक्रमात जेवढं आलं होतं चाणक्यांविषयी, त्याच्या व्यतिरिक्त एक DD1 ला सिरियल आली होती ती, बरोबर. पण ती मध्येच बंद झाली, बरोबर, पण ती बरोबर. चांगली चालली होती खरंय. आणि लोक बघायची पण. बघायचं आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी घेण्यासारख्या असायच्या. हा, म्हणजे चाणक्य नीती म्हणजे- किंवा इसाप नीती वगैरे ही जी पुस्तकं आपण ते राजे कोण बघितली. होते, त्यांना का त्यांनी मारलं, कशासाठी मारलं, हे थोडंफार कळायला लागलेलं होतं. बरोबर. म्हणजे जसं ती पॉप्युलर झाली रामायण महाभारत, तशी ती पॉप्युलर व्हायला लागली होती, पण शेवटी आर्थिक पाठबळ कमी पडले की मध्येच बंद होणार ते बरोबर. तसंच झालं. अगदी पण यावर नाटक आलं, हम्म. मराठी आपल्या नाटक इंडस्ट्रीमध्ये चाणक्यांवर नाटक आलं, पण ते फार काय टिकलं नाही. बरोबर. मिनिमम प्रयोग झाले असतील. बरोबर. त्याच्यानंतर आलेलं मी म्हणतो की मराठीतलं हे चाणक्य हिस्टॉरिकल जे नाटक चाणक्यांवर आधारित आहे, हम्म. जे अजून प्रयोग चाललेत यशस्वीपणे, 77 प्रयोग होणं म्हणजे चेष्टा नाही आहे. आणि कलाकार पण तितकेच तगडे आहेत. हा, शैलेश जसं हा दातारांना म्हणतो की म्हणा. लोकांना जसं कळायला लागतं तसं तसं ते संख्या वाढत जाते ऑडियन्सची. बरोबर. आणि मग रिपीट ऑडियन्स पण असतो आमच्याकडे, बरोबर. की correct. आम्ही बघितले बरं, आम्ही चौथ्यांदा बघितलं. जसं मगाशी म्हणालास ना की यातून घेण्यासारखं असतं, त्याचा तुला एक किस्सा सांगतो. एक पुण्यातला मुलगा आहे, मला त्याचं नाव नाही लक्षात. तो एका प्रयोगाला आम्हाला भेटला. अच्छा. त्याने 3 ते 4 वेळा नाटक बघितलं. बर. आणि तो MPSC UPSC करणारा मुलगा आहे. ओ बर. तर तो त्या दिवशी सांगत होता की मला अभ्यास करताना किंवा रोजच्या जीवनामध्ये बरेच वेळा असे प्रश्न पडतात कठीण, किंवा कुठेतरी मी जेव्हा अडतो तेव्हा मी तुमचं नाटक आठवतो अच्छा. आणि मला मार्ग सापव. हो. बास नाही एवढी पोचपावती अगदी आणि काही मुलं आहे ना, ती पहिल्यांदाच आमचं नाटक बघितलं. म्हणजे यापूर्वी आम्ही नाटक बघितलेलंच नाहीये, ओ अशी पण आहे. अशी पण आहे. तेच लोक म्हणजे पण मी अजून आता याच्या बरोबरच एक मुद्दा म्हणून सांगतो की फक्त मनोरंजन म्हणजे नाटक किंवा फक्त हसणं खिदळणं पाहिजे, छान असं 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 एकंदरीत एक झालंय ना. एक माइंडसेट झालाय हा. की मनोरंजन म्हणजे फक्त हे मी नाटकाच्या थिएटरच्या बाबतीत बोलतोय की असं झालंय माइंडसेट हा. की मनोरंजन म्हणजे थिएटरमध्ये जायचं, 2 तास छान हसायचं आणि घरी परत. बरोबर. हा माइंडसेट झालाय. आणि आता आपण कारण विविध विषयांवरचे नाटकं किंवा ती नाटकं येत असतात ना, बरोबर. पण त्या सगळ्याच नाटकांना रिस्पॉन्स मिळतो का मिळतो, त्याचं हे एक महत्वाचं कारण आहे. दुसरी गोष्ट असं पण आहे की व्यावसायिक लेवलवर आता काम करताना की इतकी नाटकं आहेत आता समोर लोकांना. बरोबर. म्हणजे थोडक्यात मला एक असं वाटतं की जेवायला तुला बोलवलं आणि ताटात जर तुझे 100 पदार्थ मी वाढलं, हा एक थोडासा फरक पडतो. बरं. म्हणजे नाटकाला प्रेक्षक नाही असं म्हणतात, पण त्याचं हे एक कारण म्हणतो. अगदी खरं. नाही, हा तेच राज्यनाट्य स्पर्धेला जसं कॉमेडी नाटक चालतच नाही, हा. सिरियस नाटकच लागतं. हा. हा जो माइंडसेट पूर्वीपासून झालाय, तसं व्यवसाय तसा व्यवसायाला फार होतं. मनोरंजन पाहिजे. आम्हाला मनोरंजन, आम्हाला 2 तास आम्ही वैचारिक दृष्ट्या हा. आम्ही बघू शकत नाही. बरोबर. आम्ही, माझं डोकं बधीर झालंय बधिर झालं. आणि डोक्यावर गेले नाटक, अशी म्हणणारी लोक आहेत. खरं. त्यांची ती मानसिकताच आहे ना. म्हणजे एक असतं ना, हा. हा काय मला सांगणार. हा. बरोबर. असं पण होऊ हे शकतं. बघ, आम्ही 500 रुपये तिकीट काढले, काढलंय. आम्हाला ते प्रबोधन, हा. बौद्धिक वैचारिकवर विचार, टेन्शन, आधी काय घरची नको आहे. टेन्शन जास्त आहे. मी मस्त 2-2.5 तास एसीत बसणार, हा. एंटरटेनमेंट असेल तर मी हा. येणार, नाटकाला, येणार नाहीतर नाही. नाहीतर म्हणून ते ऑडियन्स आपण जे आपण ठराविक ऑडियन्स असतो, बरोबर. म्हणजे बरोबर. एक दर्दी टिपिकल प्रेक्षक जे म्हणतात. नाटकाचा एक ऑडियन्स. स्टँडर्ड ऑडियन्स आहे, बरोबर. तो हा विचार करू शकतो की मी आठवड्यात 2 नाटकं तरी बघणार, बघा. पण ती चांगली नाटकं बघणार. अगदी बरोबर. म्हणजे वैचारिक असू दे, बौद्धिक असू दे, बरोबर. ऐतिहासिक असू दे, बघणार. असे आहेत लोक. अगदी. नाटकं बघायला येणारे लोक सुद्धा आहेत की नाही नाटक बघायचं. करेक्ट आहे. नाही, हा वर्ग आहे, नक्कीच वर्ग आहे. सांगलीमध्ये, नाही, कोल्हापूरमध्ये असं हा काय वर्ग आहे. की तो कंटेंट बघतो. बरोबर. कंटेंट बरोबर. मला कंटेंट आवडलाय ना, मी बघणार. आणि म्हणून तो- तर बहुतेक पूर्वीची नाटकं परत यायला लागली. हो, म्हणजे पुरुष सारखं नाटक येत आहे. सूर्याची पिल्ले आलं. सूर्याची पिल्ले आलं. सुबकनं तर खूप, म्हणजे सुनील बोरवे कलाकृतीने तर खूप चांगली नाटकं, गर्दी होती की त्यांना पण. खूप गर्दी आणि खूप लिमिटेड प्रयोग ठेवले होते, पण खूप छान नाटकं चालली. पण आता सुद्धा हा एक ट्रेंड व्हायला लागला की जुनी नाटकं पुन्हा एकदा नव्याने समोर येतात आणि ती
नवीन पिढीला बघायला मिळतात ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे. नाहीतर पुरुष सारखं नाटक हे आपण बघूच शकलो नसतो, पण आज ते पुन्हा नव्याने येत आहे. युवा पिढी जाती अगदी कॉलेजला नुकती गेलेली मुलं सुद्धा असतील किंवा शाळेतली सुद्धा मुलं असतील, काही ही जनरेशन सुद्धा आमच्या नाटकाला आले की जसं बघायची रवी म्हणाला की नाटक म्हणजे काय हे आम्ही पहिल्यांदाच बघितलं. बरोबर. त्यांनी आजपर्यंत नाटकच बघितलं नव्हतं. हे असं असतं. इतके भारावून गेलेली सुद्धा मुलं बघितली बरोबर. आमच्या नाटकाला. अगदी 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 खरं. आणि हे खरं तर नाटकाचं हेच आहे. बरोबर. अगदी नक्कीच. आणि नाटक खूप छान होतंय, खूप छान चाललेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आहेच आहेत. पण एक निर्माता म्हणून काय वाटतं रे, ज्यावेळी हाऊसफुल होत नाही किंवा ज्यावेळी तिकीट विक्रीचा एक प्रत्येक वेळी किती झालं, कलेक्शन किती झाला, त्यावेळी एक निर्माता म्हणून काय वाटतं? नाही हे नक्कीच आहे की नाटक जसं मगाशी बोललो की आपलं बोलणं झालं की मनोरंजन म्हणजे आम्हाला असायचंय. बरोबर. हा मुद्दा फक्त नाटकाच्या बाबतीत. तुम्ही तुमच्या फोनवर OTTवर तुम्ही बऱ्याच गोष्टी बघता, करेक्ट आहे. वेगवेगळे विषय बघता, कारण ते तुमच्या हातात आहे. बरोबर. नाटकासाठी तुम्हाला उठूनच जायला पडेल. करेक्ट. म्हणून असं ऑप्शन आहे का की नाटक म्हणजे फक्त मनोरंजन म्हणजे हसायचं, हा डोक्याला टेन्शन नाही पाहिजे. बरोबर. हा मुद्दा एक आहे. दुसरी गोष्ट मगाशी सांगितलं तसं ताटात 100 पदार्थ आहे, काय कुठल्याच असते का बरोबर. हा एक मुद्दा आहे. तर त्यामुळं काय होतं की नाटकाला प्रेक्षक नाही असं नाही, नाटकाला प्रेक्षक आहे, पण ही कारणं आहेत की नाटकाला प्रेक्षक नाही असा लोकांचा समज बरोबर. वेगळ्या विषयावर नाटक. अगदी निर्मिती म्हणून तुझं पहिलंच नाटक नाही हो, ज्यामध्ये निर्मिती आणि व्यावसायिक नाटकात अभिनय म्हणून पहिलं. मग तुझ्याबरोबर निर्माता म्हणून शैलेश जातार पण आहेत. शैलेश जातार, मी आणि आमचे प्रसाद व्यवहार येतो. अच्छा. आम्ही तिघांनी मिळून निर्मिती नाटकाची केली. पण रवी चांगले ना, एक वेगळा टास्क हरीने घेतलाय की जो आपल्या सांगलीचा आहे आणि व्यावसायिक नाटकाचा निर्माता म्हणून. आणि एक गोष्ट सांगतो, ही असली वाटते की कोणालाच माहिती नाही करत की तू आता रवीला विचारलास की हा वेगळा टास्क आहे, पण ह्या सगळ्याच्या मागे हाच माणूस आहे. आता तुझ्याकडे ऐकायला आवडेल. पहिल्यांदा फक्त कलाकार म्हणूनच अप्रोच शैलेश जातारांची झाला. बर बर बर. पण त्यावेळी अर्थातच या नाटकाची निर्मिती करण्यासाठी बऱ्याच लोक शैलेश दादांना सांगितलं होती नाही आपण करूया, पण सगळ्यांनी परत हात वर केले आणि ते झालं नाही, होत नाही असतात. सो मगाशी आपला एक विषय झाला होता की तिकीट विक्री एक निर्माता म्हणून ज्यावेळी असे फोन येतात की बाबा किती बुकिंग झालंय, काय कसा फ्लो आहे, काय काय सांगशील? तुला कधी असं टेन्शन हाऊसफुल होतंय की नाही होतंय वगैरे, काय सांगशील? नाही अर्थातच असतं, कारण व्यावसायिक नाटक मंडळात मगाशी मी म्हटलं तसं हा व्यवसाय बरोबर. त्यामुळं तिकीट विक्री होणं न होणं, किती झाले, कमी झाले, जास्त झाले, कारण नाटकाचा प्रयोग म्हटल्यावर त्याचा बेसिक एक जो ठरलेला खर्च असतो. बरोबर. मग त्याच्यानंतर ते सारखं कोऑर्डिनेट बाबा किती आपलं, आता काय झालंय ऑनलाईन तिकीट विक्री आधीपासून सुरू झालेली आहे. बरोबर. त्यावर लक्ष देणं. त्यानंतर सोशल मीडिया थ्रू आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हे करावं लागतं. ते करायलाच पाहिजे, कारण आता सोशल मीडिया हे सगळ्यात लोकांच्या अगदी खिशातलं झालंय. बरोबर. लोकांच्या आपल्या खिशात जाऊन पोहोचायचं असेल तर सोशल मीडिया करेक्ट झालेलं आहे. बरोबर. आणि प्रिंट मीडिया आहे, हे सगळं तर आहेच, पण काय आहे पेपर वाचणारी लोक खूप कमी आहे. बरोबर. ही जी नाटकाची जाहिरात नाटकाला आहे, बरोबर, अशी लोक खूप कमी आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हे करावं लागतं. जसं तिकीट विक्री आज किती झाली, तर हा अर्थातच व्यवसायाचा भाग आहे. करणं मग काय आहे की तिकीट विक्री जरी झाली नाही तरी मला इतका खर्च हा करावाच लागतो. बरोबर. त्यामुळे ते जास्तीत जास्त तिकीट विक्री कशी होईल या आम्ही करतो. बरोबर. लोकांच्यापर्यंत पोहोचणं, लोकांच्या पर्यंत पोहोचणं आणि प्रेक्षक जो आहे तो थिएटर पर्यंत खेळून आणण्याचा हा टास्क मोठा आहे. त्यासाठीच जरा जास्त कष्ट करावे लागतात. आता निर्माता खूप छान बनत चाललाय. हरी
काय होतं, एक मित्र म्हणून अगदी नाटकात बऱ्याच वेळा कामं एकत्र करणं वगैरे, त्यामुळे एक खूप बरं वाटतं, अभिमान वाटतो की राव आजपर्यंत नाटकात छोट्या मोठ्या भूमिका करणारा आज व्यावसायिक नाटक करतोय, निर्माता म्हणून उभारतोय, कलाकार म्हणून उभारतोय. सो निर्मितीचा एक किस्सा राहिलेला आहे जो रवीकडून मला ऐकायचा आहे की की मगाशी तू समजतं की मी निर्मिती क्षेत्रामध्ये येण्यामागचं सगळ्यात महत्वाचं काय म्हणू आपण, दुवा. दुवा तर नक्कीच सांगायला आवडेल त्या सांगलीकरांना की आपला महापूर 2019 साली आला. बरोबर. त्याच्यानंतर कोविड झाला. कोविडच्या नंतर मी मुंबईला गेलो ओके. आणि त्यावेळी अर्थातच डोक्यात नव्हतं की मी निर्माता वगैरे या होणं किंवा या हिशोबाने गेलोच नव्हतो. ॲज अ आर्टिस्ट आपण काहीतरी काम करायचं त्या हिशोबाने मी गेलो होतो आणि तसं मी काम सुरू केलं. बरोबर. पण काय आहे, केल्यानंतर तुम्हाला हातपाय मारावे लागतात, बरोबर. त्याशिवाय तुम्हाला काम मिळत. पण ते हातपाय मारायचे कसं काहीतरी तुम्हाला कोणतरी सांगावं लागतं. तर ते सांगणारा हा माणूस आहे, आपला जवळचा मित्र आहे. आणि हे फक्त माझ्या बाबतीत नाही बरं का, तो सांगितलं अनेक कलाकारांना, या कलाकारांना मदत करत असतो. करेक्ट आहे, कारण की बाबा तू काय करू नको, बरोबर. किंवा कुणाला भेट. म्हणून तुमची ओळख करून देतानाच मी असं हे केलं होतं की व्यावसायिक कलाकार म्हणून काम करणारे सांगितले खूप कमी आहेत, त्यातली तुम्ही दोघं आहात. त्यातला रवी तर तू खूपच वर्षापासून या सगळ्या व्यावसायिक म्हणून काम करतोयस. सो काय किस्सा होता तो की ज्यामध्ये हरिहर म्हैसकर कलाकाराचा एकदम डायरेक्ट निर्माता झाला? आम्ही सुबोध भावे, शैलेश दाता, उल्लेश जगताप, सीमा देशमुख यांच्याबरोबर अश्रूंची जरी फुले नाटक. बरोबर. करेक्ट. अर्थातच तुला पाहते सिरियलमध्ये आम्ही एकत्र काम सुबोध आणि उमेश एकत्र होतो. बरोबर. त्यामुळं लकीली मला त्या नाटकामध्ये काम मिळालं अश्रूंची. बरोबर. आणि त्याचे प्रयोग लिमिटेड होते, 51 प्रयोग करणार होते. पण महाराष्ट्रातच 60 प्रयोग झाले. हो. आणि आमचा अमेरिका दौरा कोविडच्या आधी ठरला होता. तर कोविडच्या आधी दौरा ठरला होता, तो कोविडमुळं कॅन्सल झाला. अच्छा. सगळे जरा नाराज झाले होते, बरे पहिल्यांदाच चालू होतं. आणि हा सगळं पण सुबोध सुद्धा नाटक करण्यासाठी म्हणून पहिल्यांदाच जात होता. हो. आधी पाहुणा म्हणून गेला ती गोष्ट वेगळी. बरोबर. करेक्ट. मग कोविड संपल्यानंतर पुन्हा सुरू झाल्या हालचाली की नाही, अमेरिकेतलं पब्लिक वाट बघते आहे नाटकाची. बरे तुम्ही कोविड नंतरची पहिली टीम असाल जगातली की जो परदेश दौरा करते नाटकाच्या निमित्त. आणि तो दौरा फायनल झाला. आणि मी दौऱ्यात जसे प्रयोग होत गेले तसं शैलेश माझ्याशी बोलायला लागला की अरे चाणक्य नाटक करायचं आहे राव मराठी, आणि माझ्याकडे हक्क आहेत ते 5 वर्ष आहेत. बरं. रूपांतर केलेलं आहे, लेखकानं माझ्याकडे हक्क दिलेले आहे. आणि ते आता 2 वर्ष राहिली, आता संपत आले, तर 2-3 वर्ष. अच्छा. तर आपल्याला करायचं रे, काय बघ ना करा. ॲक्च्युली त्याचं वाचन पण आम्ही करणार होतो. बरं. ते बाकीच्या 2 संहिता आपण वाचायच्या होत्या म्हणून तोही विषय कॅन्सल झाला. अच्छा. परत आल्यानंतर पुन्हा त्याचं फोनाफोनी सुरू झाली माझ्याकडे. अरे बघ ना, नाटक करायचं आपल्याला, हीच टीम यातलीच माणसं घेऊन अश्विनी बिलेमधलीच काही कलाकार घेऊन करायचं आहे. अच्छा. ट्युनिंग चांगलं जुळलं होतं ना. म्हटलं काय बघ, काय आवश्यक आहे, मी काम करणारच आहे. निर्माता शोध ना. मी फक्त शोध. मग तुझ्याकडे काय असतील तर मी पण हातपाय मारतोय. कारण त्यांनी बॅरिस्टर जेव्हा केलं होतं तेव्हा काही निर्माते त्याच्याकडे आले होते. बरोबर आहे. परत झालं. मोठे ते पण इंटरेस्टेड होते, पण ते काय अजून जमत नव्हती. म्हटलं प्रयत्न करतो. मी मिरजेतली 1-2 नावं सुचवली, त्यांच्याशी बोललो. ते म्हणाले आपण मुंबईत मीटिंग करूया. अच्छा. परत फोन केला तर ते म्हणा अरे नाही यार, की माझी जरा मेडिकलला गेले त्यामुळे थोडा पैसा हारायचं, आत्ता नको, नेक्स्ट टाइम. अच्छा. मग आता काय करायचं काय म्हणलं, ह्याचे तर रोज फोन येत आहेत. म्हणलं ठीक आहे, विचारून बघतो एक सांगलीचा माणूस काय म्हणतो. या. आणि याचे वडील, हरीचे वडील नरेश काका, हे तर दामलेंचे खास जवळची. बरोबर. त्यांना नाटकाची भयंकर आवड. करेक्ट. म्हणलं बोलून बघूया तरी काय होते. म्हणलं हरी असं चाणक्य नाटक करायचं. हा म्हणतोय निर्मितीचा खर्च नाही, मी काम करायला तयार आहे. अच्छा. बरं. का पोटारा आहे का व्यावसायिक नाटक करायचं. म्हणलं ठीक आहे, आधी भेटू तर येऊया, काय करू तू. याला नेलं फिल्म सिटीत, शेरू शूटिंग करत होता. त्याचे पहिला गप्पा टप्पा झाल्या. मग निर्माता म्हणून तुम्हाला म्हणजे मी
करू शकाल का यामध्ये नाटक उभं करायला? साधारण एवढा खर्च आहे तेवढा खर्च आहे. मग हा विचार करून मी सांगतो. बघूया. मीनवाईल माझं काकांशी बोलणं झालं होतं की काका असाच एक विषय आहे करू शकायला. काकांनी हरीवर ढकललं. हरीने विचार म्हणजे कदाचित म्हटलं काकांना मान्य आहे. मान्य हा पण प्रोटीन सुरूच आहे. मग ह्याची चर्चा झाली. जसा तसा विषय पुढे सरकत गेला तसं चाणक्य नाटकाबद्दल त्यांनी जे आता मूळ हिंदी नाटक आणि गुजराती नाटक आहे. बरोबर. हिंदीमध्ये मनोज जोशी करतायतच. त्यात शैलेश पण त्यात काम करत होता. जवळपास 600-700 प्रयोग केले ते. होय. आणि त्या नाटकासाठी मलाही विचारलं होतं एक सबस्टिट्यूट रिप्लेसमेंट करशील का म्हणून मी म्हटलं. पण ह्याचं जेव्हा मराठी सुरू झालं की करायचं आणि ते जसं जोर धरायला लागलं आणि मग हा म्हणाला की नाही आपण निर्माता म्हणून हे नाटक उभं करूया. हो. आणि मग पक्का निर्णय झाला असेल तर पडलं त्याला चालू काय मग पुढं सरकत गेल्या गोष्टी आणि मग सगळ्या कलाकारांची जमव मग पहिलं वाचन झालं. मग दिग्दर्शक कोण या गोष्टी सगळ्या झाल्या. नाही आणि खऱ्या मधला एक मी राहिलं सांगण्यात म्हणजे म्हणजे निर्माता मी हो असं सांगण्यापूर्वी ऑलमोस्ट फायनल झालं होतं. एक निर्माते होते जे शैलेश दादांना म्हणाले की आपण करूया. हे ठरल्यानंतर आमचं पहिलं वाचन झालं. बोरिवलीला प्रबोधनकार नाट्याचा जो खालचा हॉल आहे तिकडे वाचन झालं. बरीच मंडळी बोलवली होती जी वाचनाला आली होती. सगळे आर्टिस्ट डिरेक्टर वगैरे सगळे आले होते. ते वाचन झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या निर्मात्याचा फोन आला की आपण नाही करू शकत. म्हणजे तेव्हा शैलेशने काय सांगितलं होतं की निर्माता मिळाला आहे आपला तर तू जे पैसे घालणार आहेस ना ते तसेच ठेव. आपण दुसरं प्रोजेक्ट उभं येतो. ओ बरं सर बरं तू लगेच माघार घेऊ नकोस. हा म्हणजे तू थांब दे. हा बरोबर. दुसरं प्रोजेक्ट करूया. ते पैसे तसेच ठेव बाजूला काढून ठेव. ओके. मग तोही निर्मात्याने कोळसा ओढला. तर तसं आणि असं चालेल की आधी नाही आम्ही वाचन ज्या दिवशी संध्याकाळी केलं तसं दुसऱ्या दिवशी सकाळी दुसरं अरे बेवड नाही करत जायचं म्हणा. ठीक आहे प्रत्येकाचा आहे. आणि याला जोडून मी 2 गोष्टी सांगतो की आता रवी म्हणाला तसं की तो बाबांशी बोलला होता. बाबा म्हणाले की हरीशी बोल. पण मी एकतर ही गोष्ट फारशी आउट केली नव्हती कोणाला समजत. हो आणि एकतर पहिलंच होतं मला टेन्शन होतं सगळ्यात. बरोबर. आणि बेसिक प्रश्न जो कुणाच्याही मनात येईल तो बाबांनी मला वैयक्तिक विचारला होता जो अत्यंत बरोबर होता. तो काही प्रश्न चुकीचा नव्हता की ह्या नाटकाला तू पैसे का लावतोस. हा बरोबर. करेक्ट निर्माता म्हणून म्हणजे त्यावेळेस कमर्शियली हा मुद्दा आहे तो चुकीचा नव्हताच. बरोबर. तर त्यावेळी मी सांगितलं की आमचं जे काही काम चाललं होतं तर मी अर्थात हात म्हणजे दिदाळीने बाबांना म्हटलं तर ती मला इतकं नक्की माहिती आहे या पुढणार नाही म्हणून मी हो म्हटलंय. बरोबर. तर त्याचा काहीतरी मी विचार केला होता सगळ्या गोष्टी आणि त्याप्रमाणे अर्थातच आम्ही चालतोय. बरोबर. आणि सुरू आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की जसा रवी आहे तसा शैलेश दातार जे आहे तो अत्यंत विश्वासार्ह आणि अत्यंत चांगला माणूस भेटला मला. हे खूप महिन्याचाच चांगलं व्यक्ती भेटणं होत होतं. म्हणजे हे कॉन्फिडन्स देणं की आपण बिनधास्त एखाद्या माणसावर विश्वास ठेवू शकतो. बरोबर. की नाही चल आपण करूया. अशी माणसं खूप कमी भेटतात ना त्यातला एक व्यक्ती शैलेशदा आहे. त्यामुळे हे अरे बघ नाटक उभं राहिलं कारण गावात मोठा आहे रे. बरोबर. सेट मोठा आहे. लाईट्स आहेत भरपूर. वॉशरूम्स भरपूर आहे आणि कॅरेक्टर्स भरपूर आहे. त्यामुळं प्रत्येक निर्मात्याने ही भीती वाटतेच. पण हे जसं जसं प्रयोग होत गेली मग कालांतरानं आपण म्हणतो जसं की यशस्वी घोडदौड जे म्हणतो ना आपण तशी म्हणायला हरकत नाही. कारण राज्यनाट्य व्यावसायिक स्पर्धेमध्ये नाटक नंबरमध्ये येते 8 बक्षीस मिळाली. आर्यन पुरस्कार मिळाला पुण्याचा. मोठा सन्मान आहे. झी गौरव म्हणजे ज्या त्या स्पर्धेमध्ये नंबर येतेच नाटक म्हणजे काहीतरी दम आहे ना नाटक नक्कीच. त्यामुळे निर्मात्याचा कॉन्फिडन्स अजून वाढायचा प्रयोग करायला उद्युक्त केला आणि प्रत्येक प्रयोग हा प्रयोग आहे. तो तर पहिल्यापासून आपण म्हणतोच आहे. कलाकार सुद्धा त्या प्रयोगाच्या आधी समजा खूप दिवसांचा गॅप असेल तेव्हा चक्री करतात स्वतः एकमेकांची म्हणून चक्री आणि सिरियसली नाटक चांगलं होतं ते. म्हणजे एक नाटक संपल्यानंतर आपल्याला एक असं आहे आज प्रयोग खूप छान झाला रे तेव्हा आज जरा थोडंसं रेल झाला प्रयोग. पण ते शेवटी कसं आहे की आता प्रयोग लावला चा बुक केला पाहिजे
जसं सुरुवातीला मुद्दा आला होता, कमर्शियल अप्रोच आणि कमिटमेंट ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अगदी खरं. आणि त्याप्रमाणे तुला सांगू का, माझी जी टीम आहे ना आत्ताची, सगळीच्या सगळी टीम एवढी सुंदर आहे. वा. आणि सगळे अरे म्हणजे इतकं जेल होऊन आम्ही काम करतो. ती भट्टी जमावी लागते, पट्टी जमावी लागते तरच त्या सगळ्या गोष्टी. आत्तापर्यंत हा. मी बऱ्याचशा नाटकात होत असतं. बरोबर. माझ्या नाटकात आत्तापर्यंत रिप्लेसमेंट नाही आहे. वा. त्यातल्या आता ऑन स्टेज आर्टिस्ट पण नाही आणि बॅकस्टेज आर्टिस्ट पण नाही. वा. खरंच खूप छान आहे या सगळ्या गोष्टी. आणि नाटक नक्कीच खूप अप्रतिम आहे. नक्की प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन चाणक्य नाटक हे नक्की बघावं, कारण की वेगळा इतिहास तुमच्या समोर नक्कीच मांडला जातोय. आणि नाट्यपंढरीतील हे 2 दिग्गज कलाकार आणि नाट्यपंढरीला एक निर्माता म्हणायला, एक निर्माता नाटकासाठी तयार झाला असं म्हणायला काही हरकत नाही. पहिला निर्माता असा आहे, तो व्यावसायिक नाटक निर्माण करतो. करेक्ट. त्यामुळे मला आशा अशी वाटते की सांगलीमध्येच काही वेळानंतरच एक छान नाटक, असं व्यावसायिक नाटक निर्माण व्हावं आणि ते सगळीकडे त्याचे प्रयोग व्हावेत. तर दोघांनाही शुभेच्छा. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहील, चाणक्य नाटकाचा जुलै आणि ऑगस्टमध्ये हा. आम्ही अमेरिका दौरा करतो. वा. साधारणतः 12 प्रयोग तरी नक्की अमेरिकेमध्ये होती. वा. खूप मोठी गोष्ट आहे राव. म्हणजे एक आणि पाठोपाठच आम्ही इंग्लंडचाही आमचा प्रयत्न सुरू आहे. ती होईल म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये. पण आता अमेरिकेत तरी आम्ही त्वरित करतोय जुलै ऑगस्ट म्हणजे. ऑल द बेस्ट. आणि नक्कीच खूप छान नाटक आहे. नाटक नक्कीच, जसं मी तुम्हाला सांगतो की हा पॉडकास्ट ज्यांनी जे लोक बघतायत त्यांना एकच गोष्ट आहे की नाटक खूप छान आहे. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे पोचवा. नाटकाकडं प्रेक्षक येणं हा जो आपला मध्ये थोडासा विषय झाला की नक्कीच हा प्रेक्षक नाटकापर्यंत पोचला पाहिजे, थिएटरपर्यंत पोचला पाहिजे आणि नक्कीच तो पोचावा. मनोरंजन म्हणजेच नाटक नाही, तर त्या भावना वेगळ्या ज्या आहेत की जिथं दुःख वाटलं पाहिजे, तिथं शिकण्यासारखं मनोरंजनाचीच व्याख्या बदलली. बरोबर. अगदी मनोरंजन म्हणजे फक्त नाटकाकडे मनोरंजन सुरुवात मेंटली रिलॅक्स होणं किंवा असं. बरोबर. काही वैचारिक चांगला पॉईंट होता की नुसतंच नाटकाकडे मनोरंजन म्हणून बघू नका, त्यातून काहीतरी घेण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. सारख्या गोष्टी आहेत आणि त्याचा उपयोग समाजासाठी उपयोग होऊ शकतो. करेक्ट. समाजासाठी आणि वैयक्तिक सुद्धा नक्कीच होऊ शकतो. खूप छान गप्पा झाल्या. नाटक असेल, नाट्य पंढरी म्हणून असेल, व्यावसायिकता म्हणून असेल, व्यावसायिक नाटकाचा निर्माता म्हणून असेल, एक खूप छान मजा आली गप्पा मारताना. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मुक्काम पोस्ट सांगली हा पॉडकास्ट नक्की बघत असाल तर नक्कीच याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, ज्या आमच्यापर्यंत नक्की पोचतील. आम्ही नक्कीच त्याचा विचार करू. मी एकंदरीतच नाटकाच्या प्रेक्षकांना, म्हणजे जे प्रेक्षक आहेत, रसिक प्रेक्षक आपले, त्यांना मला पत्राच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं किंवा मुक्काम पोस्ट सांगली या पॉडकास्टच्या कमेंट बॉक्समध्ये आपण पत्र स्वरूपात त्याला कमेंट लिहा. रसिक प्रेक्षक हो, नाटक हे जर आपण बघत असाल तर त्या नाटकाकडे एक मनोरंजन म्हणून बघू नका. काहीतरी वैचारिक असेल, बौद्धिक असेल, ऐतिहासिक असेल, त्यातून काहीतरी वैयक्तिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, या दृष्टिकोनातून नाटक पहा. जे कोणतंही असो, सामाजिक असो, कॉमेडी असो, ऐतिहासिक असो, वैचारिक असो, कोणतेही प्रबोधनात्मक असो, त्या दृष्टिकोनातून आपण नाटकाकडे कोणत्या नजरेनं पाहत आहोत याचा तुम्ही देखील विचार करा. जे आपण घरच्या लोकांना किंवा मुलं असतील तर त्यांना त्या नाटकाबद्दल प्रवृत्त करा की आपण नाटक बघणं किती गरजेचं आहे. आजकाल वेब सिरीज, सिनेमा मोबाईलवर ऐकतं बघायला मिळतं. मान्य आहे तिकिटांची संख्या जास्त असू शकते, 500, 700, 1000, त्याच्या थिएटरवर अवलंबून आहे. परंतु त्या निर्मात्याला किंवा त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना त्याचं मानधन मिळत असतं आणि सगळा हा खर्च वजा जो आपण प्रेक्षकांपर्यंत ती नाटक आणत असतो. तर प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने नाटकाकडे वळणं गरजेचं आहे, कारण नाटक हे रसिक प्रेक्षकांचं पहिलं प्रेम आहे आणि कलाकाराचं देखील. मालिका, चित्रपट, वेबसिरीजमधून समाधान मिळत नाही, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. म्हणून नाटकाला प्रथम प्राधान्य देणं हे कलाकाराचं कर्तव्य आहे. प्रत्येक कलाकार ज्या रंगभूमीवर आपण रमलो,
जिथं आपली कर्मभूमी असेल तिथं आपण शिकलो, अजूनही बरंच काही शिकायला मिळते. त्या रंगभूमीवर आपण पुन्हा एकदा आपण या कलाकारांना चांगल्या अभिनयातून आपण पाहतो. आणि तुम्ही जाताना काय घेऊन जाता? नाटकातला एक वैचारिक वारसा घेऊन जातो. जसं आपण सिनेमा बघतो आणि एखादं गाणं तुम्हाला आवडलं तर ती गुणगुणत घरात जातो, रात्रभर त्याचा प्रवास तुमच्या डोळ्यासमोर असतो. तसं नाटक हे लाईव्ह नाटक आहे, त्याला रिटेक नाही आहे. म्हणून रसिक प्रेक्षकांनो जास्तीत जास्त संख्येने नाटकाकडे वळा. नाटक पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही असं मला वाटते. तेव्हा मुक्काम पोस्ट सांगली पॉडकास्ट जर आपण बघत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये पत्र स्वरूपात कमेंट्स लिहा, जेणेकरून काही सूचना असतील तर त्या सुधारू पुन्हा एकदा ते पॉडकास्ट आपल्यासमोर येईल. धन्यवाद. काय सांगशील हरीश? प्रेक्षकांना जर अर्थात मी सांगेन, रवी आत्ता बोलला त्यालाच मी जोडून थोडंसं सांगतो की जसं कॉमेडी नाटकं आपण बघतो तसंच माझं चाणक्य नाटक असू दे किंवा अनेक नाटकं आता आहेत व्यावसायिक रंगभूमीवर, जी छान छान नाटकं आहेत, बघण्यासारखी आहेत. तर प्रेक्षकांनी थिएटरपर्यंत यायला हवं आणि आपल्या पुढच्या पिढीला आई-वडिलांनी असेल किंवा मोठ्या भावानी लहान भावाला असेल, बहिणीला असेल, हे थिएटरपर्यंत आणून नाटक दाखवणे खूप गरजेचं आहे. आणि त्यातनं मिळणारं समाधान खरंच खूप वेगळं आहे, अर्थातच वेगळं आहे. आणि मुक्काम पोस्ट सांगली हे जे चॅनल आहे तर याला प्रेक्षकांना जर काही स्पेसिफिक सांगायचं असेल किंवा काही नाटकाबद्दल सांगायचं असेल तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की या. ताजा कलम सांगलीमध्ये 20 तारखेला हे नाटक आहे, त्यामुळे नक्की विष्णुदास भावे नाट्य मंदिरमध्ये याचा प्रयोग रंगणार आहे, तर नक्की त्यावेळी भेटूया. थँक्यू व्हेरी मच.